I think we should continue now. Yes, sir. Okay. Yes, sir. So this is the benefit of writing on the board. सगळ्यात जास्त आनंद मला झाला कारण काल ज्यावेळी अशी कंडिशन होती त्यावेळी मला परत सगळं ड्रॉ करावं लागलं होतं का नाही झूम मध्ये. आता काही गरज नाही. ओके. सो दिस इज द काही बेनिफिट तुम्हाला होतात काही मला पण होतात बरोबर ना. असू द्या सोडून द्या. So you understand that when the point is in the second quadrant, the front view B dash is already above XY. B dash already कुठे सांगा? Above XY. Above XY. म्हणजे B dash तुम्ही कुठे काढणार? तर आपल्या नेहमीचं डिस्टन्स आपण घेऊया. $20 mm above XY. फ्रंट व्ह्यू above XY आणि डिस्टन्स above HP. हे कुठे टाकणार तुम्ही? Above XY. इथपर्यंत कट आउट आहे का? No, sir. No, sir. ओके. देन सेकंड पॉइंट. हा जो टॉप व्ह्यू बी आहे हा आफ्टर रोटेशन इथं कुठतरी येईल बरोबर आहे. Yes, sir. Yes. आणि त्याचं डिस्टन्स इन फ्रंट ऑफ व्हीपी किती आहे? 15. 15. त्यामुळे तो बी डॅशच्या खाली येईल बरोबर आहे ना. Yes, sir. Yes, sir. Yes. ते जर डिस्टन्स 25 असतं तर तो कुठे गेला असतो? बी डॅशच्या वरती गेला असतं. कॅन यू इमॅजिन? Yes, sir. Yes, sir. Yes. डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स. पण टॉप व्ह्यू कुठे असेल? इट विल बी वन्स अगेन Above XY. above XY. Below. In this case, as the distance is 15 in front of VP, top view चा distance आहे आपण कुठे टाकतोय? XY पासून टाकतोय. Is it understood? Yes, sir. Yes, sir. So this represents काय नाव देणार सांगायला? Projections of point in Second quadrant. second quadrant. फर्स्ट क्वाड्रंटचं डिस्क्रिप्शन काय होतं सांगा? डिस्क्रिप्शन काय लिहिलंय ना आपण? 4 पॉइंट लिहिले ना? Yes. Yes, sir. above XY डिस्टन्स above HP above XY काय तर लिहिलं बरोबर ना? Yes, sir. सेकंड पॉइंट टॉप व्ह्यू साठी लिहिलं होतं बिलो XY लिहिलं होतं बरोबर ना? आणि इन फ्रंट ऑफ VP Yes, sir. बिलो XY नंतर फ्रंट एंड टॉप व्ह्यू ला द सेम प्रोजेक्टर. ठीक आहे. ओके. आय थिंक आता आपण गोल्डन मीन काढूया. का हे पण काढून घ्यायचं तुम्हाला? कंपल्सरी हे काढायचं आहे तुम्हाला. हे स्नॅपशॉट घेऊन पास करताय का? कारण हे Yes, सगळं sir. Yes, sir. Yes, sir. एनर्जी घालवण्यात अर्थ नाही बरोबर ना. Yes, sir. तर सध्या स्नॅपशॉट घ्या आणि नोटबुक मध्ये फक्त एवढं ड्रॉ करा. चालेल ना? Yes, sir. ओके. स्नॅपशॉट घ्या आणि नोटबुक मध्ये फक्त एवढं ड्रॉ करा. प्रोजेक्शन ऑफ पॉइंट इन सेकंड क्वाड्रंट. सर आवाज येत नाही. म्यूट केलंय सर तुम्ही. ओके. याचा स्नॅपशॉट घ्या आणि नोटबुक मध्ये फक्त एवढं ड्रॉ करा. Yes. Okay, now write down. Projections
of a point in the second quadrant. Point number 1. Both front view and top view of the point are obtained above XY. Both the distances. कोणती कोणती डिस्टन्सेस हो? बोथ म्हणजे काय? सांगा बरं. हॅलो. Above HP, 15 and behind 20. VP. Above HP and Behind VP. Behind it. Front of. in front of VP. हे परफेक्ट डोक्यात बसलं पाहिजे. सुरुवातीला चालतं कन्फ्युजन. Both the distances above HP and in front of VP are marked above XY. ठीक आहे. आता एक Sir? पॉइंट आहे म्हणून. हॅलो, हा बोला. Sir, behind VP, Okay, second okay, quadrant. Okay. Both the distances above HP and behind VP. Thank you for the correction. Second quadrant असल्यामुळे तो behind VP आहे. Both the distances above HP and behind VP. हे कुठे मार्क करावे लागतील? Above XY line. XY. ठीक आहे. नेक्स्ट. आता मला सांगा, हे ठीक आहे, एक पॉइंट आहे म्हणून बी डॅश आणि बी आपण सेपरेट दाखवू शकतो. ठीक आहे. एखाद्या बिल्डिंगचा जर तुम्ही फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढला आणि ते जर मिक्स झाले एकमेकात, विल इट बी क्लिअर फॉर अंडरस्टँडिंग? हॅलो, बेसिक सिव्हिल शिकलाय ना? हॅलो, एम आय ऑडिबल? हॅलो, आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. ओके, सॉरी, फोनकडे लक्ष नव्हतं. एक ऍडव्हर्टाइजमेंटचा कॉल आल्यामुळे ते ब्रेक होतं अधून मधून. ठीक आहे, डझंट मॅटर. व्हॉट वी आर रिटर्न, टेल मी. सेकंड क्वाड्रंट मध्ये दोन्ही डिस्टन्सेस आपण सॉरी, दोन्ही व्ह्यूज जे आहेत ते कसे मिळतात? Above XY. Front view and top view, both of them are obtained above XY. Both the distances above HP and behind VP are marked above XY. आणि तिसरा पॉइंट सगळ्यात महत्वाचा, थोडस वेट करा. थर्ड पॉइंट, this method is generally not used in actual practice as the front view and top view merge with each other. मोठ्या ऑब्जेक्टचा जर तुम्ही फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढला तर ते काय होणार? एकमेकात मर्ज होऊन जातील. आर यू गेटिंग?
Yes. ही मेथड वापरत नाही. तर एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू सेकंड क्वाड्रंट मधल्या पॉइंटचे प्रोजेक्शन काय लक्षात ठेवणार? बोथ द फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू Above XY line. Lying above above XY XY. line. Okay, I think can sense some disturbance, पण काही इलाज नाही. Okay, shall we continue to the third quadrant now? First and second Yes, लिहून sir. झालं ना आपलं? Yes, sir. Yes, sir. sir. Okay, are you comfortable? Shall I continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Yes. Okay. And now you tell me how to draw the projections of point in the third quadrant. जे तुम्ही सांगाल ते मी करतो. Let us check your understanding. पहिल्यांदा काय कन्सिडर करणार? पॉइंट इन थर्ड क्वाड्रंट, बरोबर ना? Yes. Yes, sir. म्हणजे काय कन्सिडर करायला गेलो? Projection XY line. XY line. HP आणि VP कन्सिडर करायला लागेल, बरोबर आहे का? Yes, Yes, sir. sir. HP कुठला आहे दोन्हीतला? वरचा. वरचा. Very good, very good. So this will be HP, बरोबर ना? And this will be VP. This has to be the XY line. XY line. And we are considering which quadrant? Third quadrant. Third Quadrant. Okay. Suppose point C is in the third quadrant. What is the description of point P with respect to HP and VP? Below HP. Below HP, behind VP. Behind VP. Below HP and Behind VP. behind VP. Very good. Then once again, बरोबर आहे? ऑब्झर्वर जो आहे तो इथं कुठतर आहे आणि तो इथून पाहतो, बरोबर आहे? Yes. Yes, sir. Okay. Then what is the requirement for VP? VP कसा असला पाहिजे? VP transparent. Transparent. VP should be transparent. ऑब्झर्वर इथून पाहतोय आणि रेफरन्स प्लेन कसा आहे? In between observer and the object. Is that clear? Yes, sir. Yes, Therefore, Yes, this sir. VP should be transparent. मग आपण एक प्रोजेक्टर इमॅजिन करतोय जो कसा आहे या VP ला परपेंडिक्युलर. समजतं ना? हे प्लेन असेल, प्रोजेक्टर असं त्याला परपेंडिक्युलर. Can you imagine? Yes. Yes, sir. Yes, sir. Sir. ते आपण 3D डायग्राम 2D प्लेन मध्ये काढतो म्हणून हे असं डिस्टॉर्शन दिसतंय. हे नंतर शिकवेन मी तुम्हाला. हा प्रोजेक्टर आहे, परपेंडिक्युलर टू VP आहे, एवढे इमॅजिन होतंय? Yes. Yes. ओके. इमेज कुठे फॉर्म होणार सांगा? इमेज किंवा फ्रंट व्ह्यू? इथं VP मध्ये तयार होईल ना? VP. VP. Yes. VP. Here there will be front view. ज्याला डायरेक्टली आता C डॅश म्हटलं तर चालेल का? Yes. Yes, डॅश sir. म्हणजे फ्रंट व्ह्यू. त्यामुळे बघा फ्रंट व्ह्यू कुठे तयार झालाय? बिलो XY. Is it correct? Yes, Yes. sir. Okay. Yes, Next, for top view. Observer will look from this direction. बरोबर आहे? Yes. Now, what is the requirement for HP? HP is in HP between should be observer transparent. and the object. So it should be once again transparent. So we Transparent. imagine the projector which is perpendicular to HP. And somewhere here HP. you will get point C, which represents the top view of the given point. Once again, this is a three-dimensional structure, and you have to convert this drawing, or you have to draw this on a two-dimensional paper. म्हणजे पुन्हा एकदा काय करायला लागेल? काय करायला लागेल? 90 degree मध्ये clockwise. Rotate HP clockwise through 90 degrees. 90 degree. आता हे रोटेट करून दाखवायची गरज आहे का? नाही. डायरेक्टली प्रोजेक्शन काढू शकतोय.
Yes. Yes, sir. बघा Yes, sir. meanwhile मी तुमचं इमॅजिनेशन पण डेव्हलप करतोय विच इज अल्टिमेटली द रिक्वायरमेंट ऑफ द सब्जेक्ट. हे प्लेन एकावर एक असं काढणं का मला अवघड नाही, पण तुमचं इमॅजिनेशन डेव्हलप झालं पाहिजे. आर यू गेटिंग? हाऊ टू ड्रॉ द प्रोजेक्शन्स? फर्स्ट ड्रॉ Draw XY line. XY line. XY line which is the reference line, then Project. Projector draw a perpendicular to projector XY. perpendicular to XY. Okay, then first of all draw the front view. बरोबर आहे. आता डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला कसं देणार? बिलो HP Below देणार. HP. किती असणार आहे? 20 बरोबर. 20 mm. 20. आणि इन फ्रंट ऑफ VP ते किती असणार आहे? 15 mm. Okay. बरोबर आहे. Yes, sir. Yes. बिलो HP किती आहे? 20. 20. इन फ्रंट ऑफ VP किती आहे? 15. 15. बरोबर आहे. त्यामुळे जर आता फ्रंट व्ह्यू आहे C डॅश, इज इट अबव XY or below XY? Below XY. Below XY. C डॅश कसं येईल सांगा प्लीज? Below XY. Below XY. So draw C dash. This is front view, and it will be 20 mm below XY. बरोबर आहे. आणि C हा कोण आहे? टॉप व्ह्यू बरोबर ना? आफ्टर Yes. रोटेशन तो Yes, कुठे sir. Above XY. वरती जाईल. बरोबर आहे ना? Yes. So C will be the top view. It will be obtained above XY. आणि डिस्टन्स फ्रॉम VP जे आहे बिहाइंड VP 15 mm हे कुठे टाकावं लागेल तुम्हाला? Above XY. Above Above XY. आणि हे आपण काय ड्रॉ केलं सांगा? प्रोजेक्शन ऑफ Point. Point. इन Third quadrant. Third. third quadrant. आता what is the description of these projections? The front view is obtained below XY. बरोबर ना? Yes, sir. Yes. Top view is obtained Above XY. Above XY. distance below HP is marked below XY. बरोबर आहे का? Yes, sir. Distance below HP is marked below XY and distance behind VP is marked above XY. Above XY. तर पुन्हा एकदा सांगतो, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण आपल्याला सिलेबस मध्ये कोणतं प्रोजेक्शन आहे? फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधलं. ते फक्त आपण समजावून घेतोय. ठीक आहे. तर पुन्हा एकदा काय करणार? त्या संपूर्ण स्ट्रक्चरचं काय करणार आहे? स्नॅपशॉट. आणि वही मध्ये फक्त एवढं करता कम्प्लीट. Yes, sir. ओके. एक 2 ते 3 मिनिट राहिलेले आहेत. मला ऍक्च्युली अजून एक मीटिंग आहे, त्यामुळं थर्ड क्वाड्रंटला आपल्याला थांबावं लागेल. तरी पण मला सांगा, फोर्थ क्वाड्रंटला प्रोजेक्शन कसे येतील? हू कॅन इमॅजिन? Both below XY. Below XY. Both will be below XY. Very good. So this is the power of imagination. लक्षात येतं ना? फोर्थ क्वाड्रंट तुम्हाला शिकवलेलं नाही. फोर्थ क्वाड्रंट तुम्हाला शिकवलं नाही. स्टील यू कॅन इमॅजिन. कारण याच्यामधून ऑब्झर्वेशन तुमचं काय सांगा? फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट प्रोजेक्शन्स दे आर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर. नोट केलं का? Yes, sir. त्यामुळे फोर्थ क्वाड्रंटचे प्रोजेक्शन सुद्धा कसे असतील? एक्झॅक्टली अपोजिट टू द Opposite to सेकंड first क्वाड्रंट. one. ओके. तर प्लीज फक्त बोलू नका. मी अटेंडन्स स्नॅपशॉट घेतो मोबाईल मध्ये, सो दॅट आय विल गेट द रोल नंबर सिरियल. म्यूट करा सर्वांनी. म्यूट आवाज बंद करा. थोडं ऐकण्यात गडबड झाली. म्यूट बंद करा प्लीज. ओके, आय टेक अटेंडन्स.